14 ऑगस्ट रोजी रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य व नंदिनी बचत गट व समानता वस्ती स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दर्यापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तर या शिबिराला आमदार बळवंत वानखडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून उपस्थित होते। आज आपण जुळलेलो आहे नंदिनी महिला बचत गट व समानता वस्ती स्तर संघाच्या अध्यक्ष यांच्यासोबत। चला तर जाणून घेऊया त्यांचा परिचय। ताई, तुमचा पूर्ण परिचय काय? नमस्कार, मी नंदिनी महिला बचत गट व समानता वस्ती स्तर संघाची अध्यक्ष आहे, सौ गीता अरुण गवई, अशोकनगर दर्यापूर। आणि आजचा जो तुम्ही नंदिनी महिला बचत गट आणि समानता वस्ती स्तर संघाच्या वतीने जो रक्तदान शिबिर आयोजित केला आहे त्यामागचे तुमचे उद्देश काय? आमचे उद्देश हे आहे की आमचं जे बचत गटाच्या ज्या योजना आहेत, बचत गटाचे जे कार्यक्रम असतात, आतापर्यंत आम्ही हळदी कुंकाचेच कार्यक्रम करत असतो आणि महिला जागतिक दिन, त्याच्या व्यतिरिक्त आमच्या संकल्पना येत नव्हत्या। पण ह्या कोरोनाच्या काळामध्ये जे ऑक्सिजनमुळं, प्लाझाच्या रक्त कमी पडल्यामुळं जे पेशंट दगावले, त्यामुळं जे टीव्हीवर जे पेपरला न्यूज असतं मन असं हळूहळू जात होतं। मग आमची एका ठिकाणी जे मीटिंग झाली तर काहून आपण म्हणजे ह्या याच्यात का बरं नाही सहभाग घ्या रक्तदानाच्या याच्यात। तर मग महिलांनी आपणही मग आमचा जो रक्तदानचा ब्लड डोनरचा जे ग्रुप आहे त्यांच्याशी संपर्क साधला। आम्ही ऋणसेवक म्हणून ग्रुप आहे अकोल्याचा, त्यांच्याशी संपर्क साधला की बा महिला देऊ शकतात का? तर हो म्हणे ताई, देऊ शकतात। मग आम्ही त्यांच्यासंग संपर्क साधला आणि आम्ही तो ह्या कार्यक्रम असा म्हणजे नियोजन केलं। आता उद्देश असा आहे की आपणही ह्या महिला पुरुषांसोबत आपण हे काम केलं पाहिजे रक्तदानाचं। आपले रक्त त्यांच्या कामात पडलं पाहिजे आणि सर्वात जास्त म्हणजे महिलांनाच याची आवश्यकता असते। महिलांना म्हणजे महिलांचं जे एसबी कमी राहते, प्रॉब्लेम राहतात, अजून बाकीचे इतर महिलांचे जे पाळीचे प्रॉब्लेम आहेत त्याचे प्रॉब्लेम राहतात, तर ते त्या ब्लडचे खूप कमी असतात। त्याच्यामुळे कोणी किती महिला दगावतात। त्याच्यामुळे आपण संपर्क केला की काहून नाही बा पुरुषाबरोबर आपणही हे काम करावं, अशा प्रकारे म्हणून आम्ही तो उद्देश केला। आणि यामध्ये पहिल्यांदाच रक्तदान शिबिरामध्ये महिलांनी सुद्धा चांगल्या तऱ्हेने सहभागी झाले, याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? आम्ही याबद्दल हे इच्छित सांगतो की आम्ही सगळं आता फक्त वाचतच होतो की महिलाही काही कमी नाही, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात। आम्ही जेव्हा पाहत होतो फक्त बचत गटाच्या पुरतच आपण सीमित नाही राहायचं की बा हे व्यवसाय करा, पापड करा, हे व्यवसायच फक्त व्यवसाय तर आम्ही आर्थिक आमची मजबूती करण्यासाठी करतोच, पण देशाच्या या कामासाठी आमचं खरोखर योगदान असलं पाहिजे। हे काम म्हणजे चांगलं रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान आहे आणि याच्यासाठी आपणही काम केलं पाहिजे, म्हणून हे खूप असं मनात वाटत होतं आणि त्यासाठी आम्ही हा सहभाग घेतला। महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जिजाऊ लोकसंचालित साधन केंद्रामध्ये एनयूएलएम सहयोगिनी म्हणून काम करते। समानता वस्ती स्तर संघाच्या गीताताई गवई यांनी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्यांनी मला 2 दिवसाच्या आधी कॉल केला की मॅडम आम्ही असा कार्यक्रम करणार आहोत। आम्ही सुद्धा महिला बचत गटाच्याच कार्यक्रमामध्ये याच्यात तयार करतो, बचत गट तयार करतो। त्यांनी असा उत्सुकता मला अशी दाखवली की मॅडम आपल्याला असा कार्यक्रम घ्यायचा आहे। पुरुष तर नेहमीच घेतात, मुलं सुद्धा नेहमीच रक्तदान करतात, पुरुष सुद्धा नेहमीच रक्तदान करतात, पण आपल्याला यावेळेला दर्यापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा हा महिलांचा शिबिर घेऊन महिलांचं रक्तदान करायचं आहे। म्हणून मला आधी भीती वाटायची की नाही रक्त दिल्यामुळे आता महिलांना बरेचसे प्रॉब्लेम असतात, पण मग आपल्याला आपण रक्त दिलं काही बिमारी होईल का? मी घरच्यांना विचारलं, पण मला घरच्यांनी सुद्धा प्रतिसाद दिला, विशेष करून माझ्या मिस्टरांनी। त्यांनी म्हटलं की हो दे। मग मला सुद्धा वाटलं की आपल्या जर इथे आल्यानंतर तरी मला सुद्धा भीती वाटायची की बा रक्त दिल्यानंतर आपल्याला चक्कर येतील का किंवा काही होईल का, पण इथे आल्यानंतर मला एकदम असं हे यायला लागलं की आत्मविश्वास असा वाढायला लागला आणि मला वाटलं की एक स्त्री जर एवढा मोठा कार्यक्रम ठेवू शकतात, आपले तर काहीतरी 2-4 थेंबच म्हणजे काही हेच रक्त द्यावं लागते आपल्याला। म्हणून मी पहिल्या नंबरवर माझं रक्तदान दिलं। तसेच कार्यक्रमाचे आयोजन गीता अरुण गवई यांनी केले होते। तर कार्यक्रमाला उपस्थित अधिकारी निंबुडकर, तसेच नगर परिषद दर्यापूर प्रकल्प अधिकारी घोगरे व समाज कार्यकर्ते जयश्री चव्हाण उपस्थित होत्या।
व सर्व महिला बचत गट व समानता वस्ती स्तर संघ तसेच नावटकर, राधिका काडे, नीता बनारसे, वर्षा कावटकर व पॅथर संघटनेचे सर्व मुलांनी रक्तदान केले व आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र या ग्रुपने खूप मोठे मोलाचे सहकार्य केले। तसेच एकूण 11 रक्तदात्यांनी रक्तदान केले। मी शेगावरून दर्यापूर येथे रक्त देण्याकरिता आलेलो आहो। रक्तदान हे श्रेष्ठदान आणि माझी रक्त देण्याची खूप इच्छा होती, पण रक्त देण्याची इच्छा दर्यापूरमध्ये कॅम्प घेतलेला कॅम्पमध्ये मी रक्तदान हे श्रेष्ठदान इथं। नमस्कार, माझं नाव कृष्णा ढगे, मी शेगाववरून दर्यापूरला रक्तदान करण्याकरिता आलेलो आहे। रक्तदान करून मला खूप छान वाटत आहे आणि मी माझ्या मित्रांना पण हे सांगणार आहे की रक्तदान करा आणि जीवन वाचवा। मी स्वप्नील दांडे, आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य। आज रोजी नंदिनी महिला बचत गट व समानता बस्ती गट यांच्या वतीने दर्यापूर तालुक्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदान शिबिर हे तर नेहमीच आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आयोजित केले जाते। पुरुष वर्ग आणि मुलांमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन नेहमी होताना आम्ही पाहिलेलं आहे, पण फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्या वेळेस असं घडलं की महिलांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजामध्ये एक वेगळी त्यांच्याबद्दलची ओळख निर्माण करून दिली आहे। म्हणतात ना, महिला कोणत्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाही, हे आजचे रक्तदान शिबिर म्हणजे त्याचे उत्तम उदाहरण आपल्याला दिसून आलेले आहे। यांनी ते 2 महिला आणि 4 पुरुषांनी रक्तदान करून रक्तदान शिबिर 2 महिला आणि 4 पुरुषांनी रक्तदान करून रक्तदान शिबिराला प्रतिसाद दिलेला आहे। आमची टीम ही 24 तास गरजू रुग्णांसाठी काम तर करतेच, पण आज या महिलांनी आम्हाला रक्तदान शिबिर घेऊन मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले। म्हणजे आपण जे सेवा कार्य चालू केलेलं आहे त्या सेवा कार्याला नक्कीच यश आले असे मी नक्कीच यश आले असे मला वाटते। आणि गरजू रुग्णांसाठी 24 तास आम्ही काम करू आणि तुम्हाला कोणतीही दर्यापूर तालुका म्हणा किंवा अमरावती जिल्हा म्हणा सर्वांना मी अशी ग्वाही देतो की कधी 24 तासात कधीही तुम्हाला रक्ताची आवश्यकता या कोणत्या गरजूला कोणता प्रॉब्लेम असेल तर आम्ही आमच्या परीने सोडू अशी आमच्या ग्रुपकडून ग्वाही देतो। आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य हा ग्रुप गरीब व गरजू रुग्णांकरिता सतत झटत असतात व त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करतात व मोफत रक्तदाते पोहोचवण्याचं आणि समाजामध्ये रक्तदान संदर्भात जनजागृती करण्याचं काम या ग्रुप मार्फत निस्वार्थपणे केले जाते। श्रद्धा मस्के, विदर्भ न्यूज, दर्यापूर।